ज्यांची साखर वाढलेली आहे त्यांनी जेवणापूर्वी 20 ते 50 ग्रॅम कोथिंबीर चावून खायची आहे. शिवाय जेवत असताना अधूनमधून सुद्धा खाल्ली तरी चालेल. यामुळे लगेच साखर कमी होते. टिप क्रमांक 2. कोणत्याही धान्यांची साठवणूक करताना त्यामध्ये केमिकल युक्त गोळ्या किंवा पावडर वापरण्याऐवजी 100 किलो धान्यामध्ये अर्धा किलो लाल सुक्या मिरच्या मिक्स करा. धान्याला अजिबात कीड लागणार नाही, शिवाय शरीराला बाधेकारक सुद्धा होणार नाही. टिप क्रमांक 3. भरपूर आले शिल्लक असेल तर ते स्वच्छ धुवून खलबत्त्यामध्ये चेचून उन्हामध्ये सुकवून घ्यावे व नंतर त्याची मिक्सर मधून पावडर करून ती आपण वर्षभर वापरू शकता. टिप क्रमांक 4. आले जास्त दिवस टिकून राहण्यासाठी ते स्वच्छ करून टिश्यू पेपर मध्ये गुंडाळून प्लास्टिकच्या डब्यात ठेवून फ्रीज मध्ये ठेवावे. आले जास्त दिवस टिकते. टिप क्रमांक 5. चेहऱ्यावर जास्त पिंपल्स येत असेल तर बाजरीच्या पिठाचा लेप लावावा. चेहरा तेजस्वी होतो. टिप क्रमांक 6. कांदा पूर्ण परतल्यानंतरच टोमॅटो टाकावा, कारण टोमॅटोच्या रसाने कांदा चांगला परतला जात नाही व कच्चा राहतो. टिप क्रमांक 7. ताक आंबट असल्यास त्यामध्ये पाणी टाकून ठेवावे. वरचे पाणी थोड्या वेळाने अलगद काढून टाकावे, त्यामुळे आंबटपणा निघून जातो. टिप क्रमांक 8. न्यूजपेपरवर कधीही चपाती ठेवू नका. पेपरचा रंग चपातीला लागतो आणि हे आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. त्यापेक्षा डब्यात सुती कापड किंवा टिश्यू पेपर टाकून चपाती ठेवा. टिप क्रमांक 9. आईस्क्रीम करताना नेहमी कच्चे दूध वापरावे, त्यामुळे आईस्क्रीम अतिशय मऊ होते. टिप क्रमांक 10. त्वचा नेहमी चांगली राहावी यासाठी 3 ते 4 थेंब लिंबाचा रस, चिमूटभर हळद, 1 चमचा भरून काकडीचा रस एकत्र करून हे मिश्रण चेहऱ्याला लावावे. टिप क्रमांक 11. वांग दूर होण्यासाठी डाळिंबाची साल मधासह वाटून याचा लेप लावावा. वांग समूळ नष्ट होतो. टिप क्रमांक 12. जर तुम्ही पिठलं, भजी, वड्या करताना डाळ दळून आणणार असाल तेव्हा त्यामध्ये थोडा ओवा, जिरे, 3-4 लवंग, मिरे, दालचिनीचा एखादा तुकडा टाकला तर पदार्थ चविष्ट होतात. टिप क्रमांक 13. मसूर डाळ तुपासह घोटून तयार केलेला लेप दुधात मिसळून चेहऱ्यावर लावावा. असे 7 दिवस केल्यास चेहरा गुलाबासारखा टवटवीत व सुंदर होतो. टिप क्रमांक 14. फुलांचे गुच्छ, गुलाब पुष्प फुलदाणीत पाण्यात ठेवताना त्यात आपली जुनी न लागणारी औषधाची गोळी टाकल्यास फुले टवटवीत राहतात. टिप क्रमांक 15. तेल फसफसत असेल तर त्यात थोडे मीठ व गूळ टाकावा, त्यामुळे फेस येणं कमी होतं. टिप क्रमांक 16. कॉफी कडक हवी असेल तर उकळत्या पाण्यात चिमूटभर मीठ टाकले म्हणजे कॉफी कडक होते. टिप क्रमांक 17. प्रेशर कुकर मध्ये तळाला लिंबाची फोड टाकण्याऐवजी 4-5 दाणे सायट्रिक ऍसिड घातल्यास तळ स्वच्छ होतो. टिप क्रमांक 18. तुरीची डाळ भाजून वरण केल्यास त्याला चव चांगली येते. टिप क्रमांक 19. जर ग्रेव्ही मध्ये तेल किंवा तूप जास्त झाले तर ते फ्रीज किंवा फ्रीजर मध्ये थोडा वेळ ठेवा. वर तरंगणारे तेल स्थिर होईल आणि आपण ते सहजपणे काढू शकता. टिप क्रमांक 20. दुधाच्या मलईमध्ये 1 चमचा साखर घालून मग त्याचे लोणी काढले तर लोणी जास्त निघते. टिप क्रमांक 21. प्रवासाला निघण्यापूर्वी पुदिन्याची पाने खाल्ल्याने उलटी, मळमळ होत नाही. टिप क्रमांक 22. रात्रीच्या वेळी डास चावत असतील तर कोरफडीचा रस शरीराला लावा. टिप क्रमांक 23. मुळ्याचा रस आठवड्यातून 2 वेळा पिल्याने खडे तयार होत नाहीत. टिप क्रमांक 24. गुलाबजाम बनवताना अगदी सॉफ्ट व खूप ज्युसी बनवायचे असतील तर मावा किंवा खवा मध्ये थोडे पनीर मिक्स करून गुलाबजाम बनवा, खूप छान होतात. टिप क्रमांक 25. काळे ओठ झाले असतील तर मध आणि साखर टाकून आठवड्यातून 2 वेळा स्क्रब करा, याने ओठावरील काळे डाग निघून जातील. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.